आज आपण एक नॉनव्हेज स्टार्टर रेसिपी बघणार आहोत. तर मी बनवला आहे चिकन 65. बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट हे चिकन 65 करायला अगदी सोपं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात हे तयार होतं. तर घरात पार्टी असेल आणि स्टार्टर्स किंवा स्नॅक्स काही तयार करायचं असेल तर हे तुम्ही नक्कीच तुमच्या स्टार्टर लिस्टमध्ये ठेवू शकता. चला तर एक नॉनव्हेज स्टार्टर रेसिपी चिकन 65 करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी सोपी अगदी 10 मिनिटात तयार होणारी हे स्टार्टरची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी 1/2 किलो बोनलेस चिकन घेतलं आहे. चिकन ब्रेस्ट मी घेतलं होतं आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि हे स्वच्छ 3-4 वेळा धुवून घेतलं. आता याला मॅरिनेट करू. मॅरिनेशनसाठी मी इथे घेत आहे 3 टेबलस्पून दही, त्यानंतर पाव चमचा हळद घातली, 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. त्यामुळे काय होतं, याचा रंग खूप छान लाल येतो आणि अजिबात रंग वगैरे घालण्याची गरज आपल्याला पडत नाही. कारण आपण घरगुती करत आहोत, तर घरच्या घरी थोडंसं हेल्दी करण्याचा प्रयत्न करायचा नेहमीच. तर रंग वगैरे वापरायचे नाही. तर इथे लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, त्यानंतर 1 चमचा धणे जिरे पूड घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायचं. आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्त घालायची, 1 ते 1.5 टेबलस्पून घातली तरीही चालेल. म्हणजे या चिकनला चव खूप छान येते. आता हे छान असं मिक्स करून याला अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 2 ते 3 तास मॅरिनेट करत ठेवायचं आहे. जर जास्त वेळ ठेवणार असाल तर याला फ्रीजमध्ये ठेवा. इथे मी 2 तास ठेवलं. 2 तास ठेवल्यामुळे हे जे चिकन आहे ते छान ज्युसी होतं, टेंडर होतं आणि जेव्हा आपण हे खातो ना, तर आतून छान सॉफ्ट राहतं. तर म्हणूनच आणि चव पण खूप छान लागते. तर म्हणूनच हे जे चिकन आहे ते आपण छान 2-3 तास मस्त मी मॅरिनेट करून ठेवलं आणि मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर यामध्ये 1 अंड फोडून घातलेलं आहे आणि 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 3 टेबलस्पून राईस फ्लोअर म्हणजेच तांदळाचं पीठ यामध्ये घातलं, छान मिक्स केलं आणि लगेचच हे तळून घेतलेले आहे. जसे आपण भजी तळतो त्याच पद्धतीने एक एक हे चिकनचे पीसेस उचलायचे आणि तळून घ्यायचं. तर छान क्रिस्पी तळून घ्यायचं आहे. अजिबात रंग थोडासा म्हणजे लाईट नाही ठेवायचा. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती याला छान रंग येऊ द्यायचा. डार्क रंगावरती आपण हे तळून घेऊ. तर हे बघा, तुम्हाला दिसतंय ना किती मस्त रंग आलेला आहे. त्यानंतर मी इथे 1 कढीपत्ता, त्याची पानं काढून अशी ही पण तळून घेतली यासोबत. छान लागते म्हणून. आणि आता आपण हे काढून घेऊ. आणि याच पद्धतीने मी अजून एक बॅचमध्ये हे चिकन सगळे तळून घेतले. तर हे बघा, छान तळून झालेले आहे. आता याला एक मस्त असा तडका द्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे एका फ्राईंग पॅनमध्ये फक्त 1 टेबलस्पून इतकं तेल घेतलं. तेल खूप घ्यायचं नाही, कमी घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून लसूण घातलेला आहे. लसूण जो आहे तो छान बारीक चॉप करून घेतला, तो घातला. त्यानंतर 2 मिरच्या अशा उभ्या उभ्या अशा कट करून घेतल्या साईडनी डायगोनली आणि त्या घातल्या. 1 कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पावडर घातली आणि हे जे तळलेलं चिकन आहे ते यामध्ये घालू. वरून थोडासा तिखट आणि चाट मसाला घातला. अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा चाट मसाला घातला आणि हे छान टॉस करून घेतलं. तर 1-2 मिनिटं हाय फ्लेमवर याला छान टॉस करून घ्यायचं आणि मस्त आपलं हे क्रिस्पी चिकन 65 तयार आहे. हे चिकन 65 बाहेरून मस्त क्रिस्पी दिसतंय, तुम्ही बघू शकता, आणि आतून पण छान ज्युसी झालेलं आहे. पण मला जरा तोडून दाखवायचं राहिलं, तेवढं मी विसरले. नाहीतर आतून पण इतकं अप्रतिम छान ज्युसी आहे, त्यानंतर टेंडर आहे, त्यानंतर चव इतकी अप्रतिम झाली आहे की तुम्हाला काय सांगू. मी आता हे बोलता बोलता पण मला तोंडाला पाणी सुटत आहे. तर आता आपण हे सर्व करू. मस्त असं या प्लेटमध्ये हे छान असे क्रिस्पी चिकन 65 सर्व करून घेतले. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा कधीतरी तुमच्या घरच्या घरी स्नॅक्स म्हणून तुम्ही हे तयार करू शकता. तर चला, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि हो, स्पेशली लहान मुलांना ना हे अतिशय आवडेल. तर एकदा ट्राय करा. चला, पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.